Good morning, all of you. In this lecture, we will start our next question, methods of Six Sigma. Okay. So first of all, we will revise introductory part of Six Sigma. So Six Sigma, जसं की आपण आता काय लर्न करत आहोत, कॉमर्स पेपर नंबर 4 मध्ये आपण युनिट नंबर 2 लर्न करत आहोत, राईट? क्वालिटी मॅनेजमेंट. आणि याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण क्वालिटी मॅनेजमेंट काय आहे आणि त्याचे फीचर्स बघितलेले आहेत, राईट? व्हॉट इज क्वालिटी मॅनेजमेंट. सो सिक्स सिग्मा सुद्धा काय करणार आहे तर क्वालिटीला इम्पॉर्टन्स देईल. दॅट मीन्स 0 डिफेक्ट्स पर्यंत आपण कसे पोहोचू त्यावरती कॉन्सन्ट्रेट करेल. सो द टर्म सिक्स सिग्मा refers to a statistical value for almost 0 defects. म्हणजे आपलं प्रोडक्ट हे बेस्ट होण्यासाठी आपण 0 डिफेक्ट्स कडे जातोय. ओके, म्हणजे जास्तीत जास्त एखाद्या प्रोडक्टची कितपत आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो किंवा क्वालिटी पर्यंत पोहोचू, हे सिक्स सिग्माचं काय असणार आहे तर कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. सो सिक्स सिग्मा इज द क्वालिटी कंट्रोल प्रोग्राम. सिक्स सिग्मा काय आहे? सिक्स सिग्मा इज अ quality control program developed by in 1986 by Motorola. यांनी काय केलेली आहे? सिक्स सिग्मा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. हे लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन साठी. सिक्स सिग्मा इज अ क्वालिटी कंट्रोल प्रोग्राम. काय आहे? सिक्स सिग्मा हा एक क्वालिटी कंट्रोल प्रोग्राम आहे. तो डेव्हलप झालेला आहे 1986 मध्ये बाय मोटोरोला यांनी काय केलेली आहे? ही कॉन्सेप्ट हा प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे. That emphasize cycle time improvement and the reduction of manufacturing defects to a level of no more than 3.4 per million. So Six Sigma process is one in which 99.99966% of product manufactured are the free of defects. म्हणजे जर तुम्ही एखादा प्रोडक्ट परचेस करायला गेलात तर तुम्हाला ते 100% क्वालिटेटिव्ह वाटावं किंवा म्हणतो ना आपण मी अज्युम ओके दिस इज द क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट और ब्रँडेड प्रोडक्ट असं म्हणू शकतो आपण. पण बेसिकली 100% कोणतीही कंपनी त्यावरती कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत, कारण काही ना काहीतरी डिफेक्ट्स येतात. इव्हन तुम्ही काही ऍड जरी बघितले असतील किंवा इव्हन डेटॉलची पण जर ऍडचं थोडंसं ऑब्झर्वेशन केलं असेल ना डेटॉल सोपचं, तर तुमच्या लक्षात येईल बघा की 100% दिस इज द क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट असं कोणतीही कंपनी दावा करत नाहीये. कारण त्यांचं जे काही ऍड आहेत किंवा जी इन्फॉर्मेशन आहे ही ऑलवेज 99.99% मध्येच काय करतात तर ते इंडिकेट करतात, रिव्हील करतात. ओके, सो सिक्स सिग्माचं सुद्धा हेच कॉन्सन्ट्रेशन असेल की आपलं जे काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आहे ते 99.9996% पर्यंत आपण काय करू ते फ्री फ्रॉम डिफेक्ट्स करू. ओके, म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये डिफेक्ट्स राहणार नाही याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू. In a statistical term, Six Sigma strategy means that there would be not be more than 3 defects per million. So Six Sigma ची स्ट्रॅटेजी काय आहे तर in a statistical term, Six Sigma strategy means that there would not be more than 3 defects per million. The concept became popular when बरं ठीक आहे, आता तुम्हाला मी इथेपर्यंतच इंट्रोडक्टरी पार्ट आणि सिक्स सिग्माची बेसिक स्ट्रॅटेजी काय एवढं सांगते. बाकीचं जस्ट तुम्ही हे सेल्फ स्टडीसाठी बघायला. सिक्स सिग्मा इज अ सेट ऑफ स्ट्रॅटेजी. जसं आपण म्हणतो की सिक्स सिग्मा कुठे कॉन्सन्ट्रेट करणार आहे? 0 डिफेक्ट्स वरती कॉन्सन्ट्रेट करेल. ओके, दॅट्स वाय सिक्स सिग्मा प्रिपेअर specific strategy, use specific techniques and tools for process of improvement. For a process of improvement. Is it clear? Six Sigma concept लक्षात आले का? Yes, ma'am. Okay. Six Sigma कुठे Yes, ma'am. आहे? 0 डिफेक्ट वरती. आता इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय लक्षात ठेवायचंय बघा. सिक्स सिग्मा म्हणजे काय? पहिलं सेंटेन्स येईल द टर्म सिक्स सिग्मा रेफर्स टू स्टॅटिस्टिकल व्हॅल्यू फॉर ऑलमोस्ट 0 डिफेक्ट्स. मग सिक्स सिग्मा कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे आणि कोणत्या साली हे लक्षात ठेवा. सिक्स सिग्मा इज अ क्वालिटी कंट्रोल प्रोग्राम अँड दिस कॉन्सेप्ट डेव्हलप बाय मोटोरोला इन 1986. आणि मग लास्ट सेंटेन्स मध्ये सिक्स सिग्मा इज द सेट ऑफ स्ट्रॅटेजी टेक्निक्स अँड टूल फॉर प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हमेंट. That's it. ओके, इतकंच असू दे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये. चलो, आता कालच्या व्हिडिओ मध्ये आपण
फीचर्स कंप्लीट केलेले आहेत. ज्या स्टुडंटनी बघितलेलं नाहीये त्यांनी एकदा रेफर करा. त्यामध्ये बघितलं होतं आपण बेस्ड ऑन फॅक्च्युअल डेटा कस्टमर फोकसला इम्पॉर्टन्स दिला जातो, प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच मेंटेन केला जातो. ओके, त्यासाठी डायनॅमिक जे काही आहे ते टूल्स यूज केलं जातं. देन प्रोजेक्ट अँड ऑब्जेक्टिव्ह बेस्ड फोकस असणार आहे, फिनान्शियल ड्रिव्हन असेल अँड टीम वर्क अप्रोच मेंटेन केला जातो. ओके, सिक्स सिग्माच्या प्रोसेसकडे येऊया आपण आता. Process of Six Sigma. The two models popularly used in Six Sigma approach are dynamic and DMAP. Then dynamic means stand for define. First तुम्ही काय करणार आहात, तुमचा जो प्रॉब्लेम आहे हा डिफाइन कराल. Then dynamic measure, analysis, improve and control. ऑलमोस्ट दोन्ही पण मेथड ऑलमोस्ट सेम आहे, फक्त एक रेअर डिफरन्स आहे तो आपण बघूया. काय करायचं आहे आपल्याला, जेव्हा आपण ह्या झिरो डिफेक्ट्स वरती कॉन्सन्ट्रेट करतो दॅट टाइम फर्स्ट ऑफ ऑल हिअर वी डिफाइन अवर प्रॉब्लेम. ओके, आणि तो प्रॉब्लेम मग आपण करणार आहोत मेजर. ते मेजर केल्यानंतर ऍक्च्युअल अनालिसिस करणार. अनालिसिस केल्यानंतर वी कॅन इझिली फाइंड आउट ऍक्च्युअल प्रॉब्लेम जर असेल नसेल वॉट एव्हर इट मे बी. देन इम्प्रूव्ह आणि त्याच्यानंतर मग सेम प्रोसेस वरती आपण कंट्रोलिंग करण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट पॉइंट आहे, आता वन बाय वन जाऊया आपण. डिफाइन फेज. डिफाइन फेज मध्ये काय काय केलं जातं बघा इन डिटेल. सॉरी, this is the first step of the Six Sigma approach. Okay, define phase is the first step of the Six Sigma approach. Then the problem area or the process that need improvement is defined or identified. आपण काय करणार आहोत, कोणत्या प्रोसेस साठी किंवा कोणत्या एरिया साठी आपल्याला सिक्स सिग्मा अप्रोच यूज करायचा आहे. सो हियर फर्स्ट ऑफ ऑल वी आयडेंटिफाय अ स्पेसिफिक एरिया. ओके, आपण काय करणार आहोत, आपला जो ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे, ऍक्च्युअल डिफेक्ट्स आहे तो आपण आयडेंटिफाय करणार, क्लिअर करणार. देन द कोर प्रोसेस आर डिफाइन्ड बाय द मॅनेजमेंट. आणि मग त्याच्यासाठी ज्या काही कोर प्रोसेस आहेत त्या सुद्धा आपल्याला तिथे आयडेंटिफाय करणं, डिफाइन करणं हे महत्त्वाचं असणार आहे. देन द ऑब्जेक्टिव्ह for the adopting the Six Sigma process are defined. The further resources needed. तुमची जी काही इम्प्रूव्हमेंट आहे त्यासाठी तुम्हाला किती रिसोर्सेस नीडेड आहेत, टाइम रिक्वायर काय आहे, पॉसिबल एक्सपेक्टेशन काय असणार आहेत, ह्या गोष्टी आपण क्लिअर करू. देन पीपल who would be impacted by the Six Sigma project are pinpointed. जसं की आपण म्हणतो some person are talented, some person are not. आणि जे काही तुमच्या सिक्स सिग्मा वरती इम्पॅक्ट करणारे पर्सन आहे हे तुम्ही काय करा, तर इथे आधी आयडेंटिफाय करा, पिन पॉइंट करा. देन टीम कॅरेक्टर विच डिटेल प्रोजेक्ट स्कोप, बिझनेस केस अँड प्रॉब्लेम स्टेटमेंट इज क्रिएटेड. अ टर्म फॉर द a team is a form and training is a given to them about the benefit of adopting the Six Sigma methodology to improve the current process. आणि त्यासाठी जी काही तुम्हाला मेथड एक्सपेक्टेड आहे ह्या गोष्टी सुद्धा क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. पॅरामीटर. So parameter that will be used to measure performance improvement and lead down the baseline performance and also extend to which the process can be improved is decided. म्हणजे जर तुमच्या पहिल्या डिफाइनच्या प्रॉब्लेम मध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. ओके, सो आपल्याला काय लक्षात ठेवायचंय बघा डिफाइनच्या प्रॉब्लेम मध्ये किंवा डिफाइनच्या फेज मध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल हियर वी अंडरस्टूड अवर ऍक्च्युअल प्रॉब्लेम. ओके, शॉर्ट मध्ये सांगते, लिसन केअरफुली. First of all, here we understood our actual problem, our actual area. Then here we decide the resources. Then here we decide the timeline. Then here we decide the talented person.
then we decide the parameter, etc, etc, etc. Are you getting my point? Yes, ma'am. ओके. पहिल्या स्टेप मध्ये लक्षात ठेवायचं, पहिल्या फेज मध्ये सगळ्या गोष्टी डिफाईन करतोय आपण. दोज आर रिक्वायर्ड फॉर अवर इम्प्रुव्हमेंट. आपल्या ज्या इम्प्रुव्हमेंट साठी गोष्टी गरजेच्या आहेत, मग त्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम पहिला येईल आणि प्रॉब्लेम नंतर बाकीच्या गोष्टी येतील. बट डझंट मॅटर सिक्वेन्स. बाकीच्या गोष्टीसाठी सिक्वेन्स मॅटर नाही, पण पहिला प्रॉब्लेमच आला पाहिजे. ओके. डिफाईन द एरिया ऑर डिफाईन अवर प्रॉब्लेम. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही रिसोर्सेस डिफाईन करा, त्याच्यानंतर तुम्ही मॅनपॉवर डिसाइड करा, त्याच्यानंतर तुम्ही पॅरामीटर डिसाइड करा, त्याच्यानंतर तुम्ही मेथोडॉलॉजी डिसाइड करा. डझंट मॅटर सिक्वेन्स. फक्त पहिला डिफाईन येऊ दे, डिफाईन द प्रॉब्लेम. होप सो तुम्हाला पहिली स्टेप क्लिअर झाली असेल. सेकंड, मेजर फेज. तर सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत, डिफाईन केल्या, राईट. मग आता मेजर फेज मध्ये काय करतो आपण, हियर the overall process performance is measured. आता जसं की म्हणतो आपण, when we find out the actual result of our process, जर आपल्याला आपल्या प्रोसेसचा रिझल्ट एक्सपेक्टेड असेल किंवा हवा असेल, दॅट मीन्स हियर वी कॉन्सन्ट्रेट ऑन मेजर फेज. ओके. सो मेजर केल्याशिवाय आपण कसं फाइंड आउट करणार, दिस इज द राईट और दिस इज द रॉंग. दॅट्स वाय हियर वी कॉन्सन्ट्रेट ऑन सेकंड स्टेप, मेजर फेज. ओके. So this phase involve 3 tasks. ओके. सो ह्या इथे बघा काय सांगितलेलं आहे, इथे तुम्ही काय करत आहात, 3 टास्क वरती कॉन्सन्ट्रेट करत आहात. सो कोणत्या 3 टास्क आहे त्यामध्ये, फर्स्ट ऑफ ऑल डेटा कलेक्शन, डेटा अनालिसिस अँड फेल्युअर मोड अँड इफेक्ट अनालिसिस. हे लक्षात ठेवा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मेजर करणं म्हणजे ऑलरेडी काहीतरी काम झालेलं आहे आणि ते मेजर करणं, दॅट मीन्स नॉट अ मेजर फेज. मेजर फेज मध्ये त्यांनी बायफर्केशन केलेलं आहे की तुम्हाला डेटा कलेक्ट करायचा आहे, देन दोज डेटा अनालाइज करायचा आहे, अँड देन फाइंड आउट फेल्युअर मोड अँड इफेक्ट अनालिसिस. ओके. फेल्युअर असेल तर तुम्ही फाइंड आउट करू शकता, अदरवाइज सक्सेस मोड सुद्धा तुम्ही इथे अनालाइज करू शकता. सो डेटा इज कलेक्टेड टू द अनालाइज द डिफरन्स बिटवीन द करंट परफॉर्मन्स and the desired performance. ज्या काही गोष्टी तुम्ही डिसाइड केलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड काय करायचं आहे, तुम्हाला डेटा हा कलेक्ट करायचा आहे. ओके. सो हियर वी कलेक्ट डेटा और हियर वी अनालाइज डेटा रिगार्डिंग करंट परफॉर्मन्स अँड एक्सपेक्टेड परफॉर्मन्स म्हणू शकतो आपण, किंवा डिझायर परफॉर्मन्स. नेक्स्ट, प्रोसेस व्हेरिएशन आर इस्टॅब्लिश. काय असणार आहे तुमची प्रोसेस व्हेरिएशन, हे डिफाईन करा. The collected data is analyzed and 6 sigma is calculated. आता 6 sigma ही कशी आहे, 6 sigma is the statistical process, right? 6 sigma काय आहे हे विसरू नका बरं. 6 sigma is a statistical process. एक statistical process आहे, that's why इथे सांगितलेलं आहे की तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. So the data collected is analyzed. आपण तो analyze करू and then 6 sigma is calculated. In other words, approximate number of defects are calculated. Approximate number. आता तुम्ही ऍक्च्युअली इथे जेव्हा 6 सिग्मा यूज करताय तेव्हा तुमचा डेटा हा न्यूमरिकल फॉर्म मध्ये असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके. सो द की टूल्स यूज ड्युरिंग द फेज आर पॅरेटो चार्ट, कंट्रोल चार्ट अँड फेल्युअर मॉडेल अँड इफेक्ट अनालिसिस. ओके. आता या काही मेथड्स आहेत, त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, स्टॅटिस्टिकल मेथड इथे यूज करू शकता. देन failure model and effect analysis aim at preventing defect before the occur. बिफोर द ऑकर. आधी तुमच्या लक्षात आलं पाहिजे, नाहीतर असं नको की अरे हा डिफेक्ट झालाय आणि मग आपण काहीतरी स्टडी करतोय. नो. सो ह्या मेथडच प्रिव्हेंटिंग काय आहे, डिफेक्ट बिफोर द ऑकर. दिस प्रोसेस रेट्स पॉसिबल डिफेक्ट. म्हणजे तुम्हाला माहित असायला हवं की अरे हा, जर आपण हे प्रोडक्शन घेत आहोत किंवा एखादी प्रोसेस रन करत आहोत, दॅट टाइम पॉसिबिलिटी काय आहे, कितपत डिफेक्ट्स हे येऊ शकतात. ओके. So the highest
हायर लेवल ऑफ डिफेक्ट्स द मोर इज द नीडेड इज द करेक्टिंग इट. आणि जर जास्त डिफेक्ट येत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही काय बरं करेक्शन केलेले आहेत, किंवा हिअर वी हाऊ मेनी टूल्स और टेक्निक्स और मेथड हिअर वी यूज फॉर रिड्युसिंग अवर डिफेक्ट्स, व्हॉट एव्हर इट मे बी, ह्या गोष्टी इथे तुम्हाला मेजर फेज मध्ये क्लिअर करायच्या आहेत. इज इट क्लिअर? सेकंड स्टेप सेकंड क्लिअर झाली का? Yes, ma'am. एक लक्षात ठेवा, पहिल्या स्टेप मध्ये आपण सगळ्या गोष्टी डिफाईन केल्या, तसं सेकंड स्टेप मध्ये त्याच गोष्टी आपण मेजर करतो. पण मेजर मध्ये 3 पार्ट आहेत हे विसरायचं नाही. मेजर मध्ये आपण डेटा कलेक्ट करतो, डेटा अनालाइज करतो आणि तोच डेटा फेल्युअर आहे की इफेक्टिव्ह आहे हे चेक करतो. ओके, देन फेल्युअर मोड अँड इफेक्ट मोड चेक करणार आपण. हे 3 जे हायलाइटेड आहेत पॉइंट हे लक्षात ठेवा. डेटा कलेक्शन मध्ये परत काय सांगितले ते लक्षात ठेवा. डेटा अनालिसिस मध्ये आपण काय सांगतो हे, आणि फेल्युअर मोड मध्ये काय. इज इट क्लिअर? मी क्वेश्चन विचारणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा. Yes, ma'am. सो आपण काय केलं बघा, मेजर फेज. So the overall process perform is measure. Overall process perform is measure. So the major phase classified into 3 category: data collection, data analysis, and failure mode and effect analysis. So data collection मध्ये आपण काय करतो, data is collected and analyzed, किंवा data collection is related to current performance and expected performance. In short सांगते मी तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय. Data collection is related to expected performance and current performance, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डेटा अनालिसिस कडे या. डेटा अनालिसिस मीन्स हिअर डेटा कॅन अनालाइज विथ द हेल्प ऑफ स्टॅटिस्टिकल प्रोसेस किंवा 6 सिग्मा कॅल्क्युलेटेड असं म्हणू शकतो, जिथे डेटा अनालाइज केला जातो. ओके, डेटा अनालिसिस मीन्स, किंवा सिंपल, अजूनही सिंपल करायचं असेल तर डेटा अनालिसिस यूज व्हेरियस स्टॅटिस्टिकल टूल्स अँड टेक्निक्स. Data analysis use various statistical tools and techniques. आणि त्याच्यानंतर मग फेल्युअर मोड अँड इफेक्ट अनालिसिस कडे जर आला तर तिथे सांगायचं आहे, फेल्युअर मोड अँड इफेक्ट अनालिसिस यूज करेक्टिव्ह स्टेप और करेक्टिव्ह ऍक्शन फॉर निगेटिव्ह प्रोसेस, किंवा जे काही डिफेक्ट्स असेल त्याच्याशी रिलेटेड आपण करेक्टिव्ह ऍक्शन घेतो इथे. होप सो तुम्हाला सेकंड पॉइंट क्लिअर झाला असेल. क्लिअर ना? Yes, ma'am. देन आता अनालिसिस स्टेप कडे आलो आपण अगेन. So this step involve finding out the cause of defect and measure the defect and analyze them. आता इथे तुम्ही कॉजेस काय करता, इथे फाइंड आउट करता. ओके, so the root cause analysis is undertaken to define the possible reason for the performance gap and quantify the main cause for variation. So थोडक्यात लक्षात ठेवायचं इथे, in analysis phase here we find out cause and effect relationship. Okay, cause and effect relationship, that's it. जर शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं असेल सो ह्या पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे. The key tools used during the analysis phase are cause and effect diagram. Okay, cause and effect, बस एवढंच असतं अनालिसिस स्टेप मध्ये, पण ती थोडीशी लेंथी प्रोसेस असते. So here we find out cause and effect relationship or regression analysis and flow diagram. मग यासाठी आपण ह्या वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल टूल्स काय करतो, यूज करतो कॉज अँड इफेक्ट फाइंड आउट करण्यासाठी. ओके, analysis step लक्षात आले का? Here we find out cause and effect relationship. That's why here we use various statistical techniques like a regression, correlation, flow diagram, etc, etc, etc. Is it clear? Yes, ma'am. Okay, very good. Next, improve phase. आता improve phase कधी येणार आहे? जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर, किंवा तुमची ऍक्शन रॉंग असेल तर. ओके,
So this step, all possible idea and opportunity are tested and try out to remove the defects in the present system. सो काय सांगितलेलं आहे इम्प्रूव्ह फेज मध्ये, इन दिस स्टेप ऑल द पॉसिबल आयडिया अँड ऑपॉर्च्युनिटी आर टेस्टेड अँड ट्राय आउट टू रिमूव्ह द डिफेक्ट्स इन द प्रेझेंट सिस्टीम. आपल्या लक्षात आलं की प्रेझेंट सिस्टीम मध्ये इतके इतके डिफेक्ट्स आहेत. दॅट टाइम हिअर वी यूज अवर आयडिया. ओके, ज्या काही आपल्या आयडियाज आहेत, आपल्या टेक्निक्स आहेत, त्या आपण यूज करतो. It's network issue, Nupur, that's why. Sorry to say. So small detail are also considered, and the team apply all the possible tools and strive towards discarding the defects from the current system. आता हे लक्षात ठेवा, स्पेशली इथे सांगितलेलं आहे बघा, स्मॉल डिटेल्स आर ऑल्सो कन्सिडर. म्हणजे असं नाही की तुमच्याकडे ह्या डिफेक्ट साठी किंवा जे काही कॉज आहेत, जे इफेक्ट्स आहेत, ह्या फक्त मोठ्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं. नो. सो इम्प्रूव्ह फेज मध्ये हिअर वी कॉन्सन्ट्रेट ऑन ईच अँड एव्हरी लेवल, आणि त्या इम्प्रूव्ह कशा करता येईल त्यावरती आपण काय करतो, इथे कॉन्सन्ट्रेट करतो. दॅट्स वाय हिअर सेड स्मॉल डिटेल आर ऑल्सो कन्सिडर अँड द टीम अप्लाय ऑल द पॉसिबल टूल्स and strive towards discarding the defects. म्हणजे जे काही डिफेक्ट्स आहे हे डिस्कार्ड कसे करता येईल त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं. सो दिस इम्प्रूव्ह इट्स इफेक्टिव्हनेस टू मीट द कस्टमर नीड. आणि जेणेकरून तुम्ही कस्टमरची जी नीड आहे ही कशी फुलफिल कराल, त्या गोष्टी कशा इम्प्रूव्ह कराल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करता. सो इन शॉर्ट दिस फेज हेल्प टू इम्प्रूव्ह द प्रोसेस बाय फाइंडिंग सोल्युशन टू फिक्स. आणि इथे तुमचं सोल्युशन हे फिक्स असणार आहे, यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करताय. अँड डिमिनिश अँड प्रिव्हेंट फ्युचर प्रॉब्लेम. इज इट क्लिअर? इम्प्रूव्ह फेज. इज इट क्लिअर गाईज? Yes, ma'am. ओके. Then control phase. This is the last phase, control. So control phase means this is the final phase of dynamic approach. हे लक्षात ठेवा, कंट्रोल फेज ही कशी आहे तर लास्ट स्टेप आहे. आणि फर्स्ट फेज कोणती होती सांगा? Define phase. Define. Okay. D for define, D for define, M for measure, A for analyze, I for C for I for काय? Improve phase. इम्प्रूव्ह फेज. त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ. Improve phase. हा, Improve. right. So define, measure, A for analyze, I for improve, and C for control. So this step ensure that while the performance and quality of the goods or services is improved, the same standard would be retained throughout. So regular checking and keeping a statistical chart. आता बेसिकली इथे कंट्रोल करायचंय ना, तर कंट्रोलिंग मध्ये फक्त जाऊन आपण चेक करतो का हो? नाही. सो बेसिकली आपण कंट्रोलिंग मध्ये काय म्हणतो, हिअर वी प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन. जर एखादी मेथड कुठेतरी रॉंग वेने जात असेल तर तिथे आपण त्याला प्रॉपर डायरेक्शन देण्याचं सुद्धा काम करतो. दॅट्स वाय हिअर ऑल्सो वी मेंटेन द स्टॅटिस्टिकल चार्ट. ओके, जेव्हा तुम्ही स्टॅटिस्टिकल चार्ट मेंटेन करताय तेव्हा प्रत्येक पिरियडिकली तुम्ही रिव्ह्यू घेताय त्या स्टेपचा किंवा त्या प्रोसेसचा. सो रेग्युलर चेकिंग अँड कीपिंग द स्टॅटिस्टिकल चार्ट ऑफ द चेंजिंग pattern of the demand and supply of the goods and services is important. This is one of the most important step of Six Sigma methodology
and a failure to devise a control plan might run in the entire efforts spent on improving the original process. Okay, so that's why here said this is very important step. कारण आपण बाकी सगळ्या गोष्टी प्रॉपर फॉलो केलेल्या आहेत, पण कंट्रोलिंग स्टेप कडे थोडं जरी आपण इग्नोर केलं तर आपण फाइंड आउट नाही करणार आहोत की ऍक्च्युअल दिस इज राईट ऑर रॉंग. ओके, that's why here said. So the key tools used during the control phase are quality control process chart, control chart, and standardization process. Okay, so control chart मध्ये short मध्ये लक्षात ठेवायचं, control phase is the last step of the dynamic approach. So here this step here we measure actual performance between standard performance. Okay, and as well as we concentrate on process chart, control chart, and standardized process or practice. होप सो तुम्हाला पहिली फेज जी आहे ही क्लिअर झाली असेल. पहिला जो अप्रोच आहे हा क्लिअर झाला असेल, राईट? Is it clear first approach? Yes, ma'am. Okay, so Yes, ma'am. thank you.